नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्र, आपण यानंतरचे व्हिडिओ आपण कंप्लीट करूया या व्हिडिओ सिरीजमध्ये। तर मित्रांनो, त्याआधी आपले व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि अजून जर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल तुम्हाला वारंवार मिळावा बघतील। चल ठीक आहे, आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण। बघा, 451 पासून आपण सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक शाळा कोणत्या ठिकाणी आहेत? त्याचं उत्तर आहे मुंबई। पुढचा प्रश्न, शेक्सपियरच्या हेल्मेट या नाटकाचे मराठी भाषेत विकार विचलित म्हणून भाषांतर कोणी केले? तर गोपाळ गणेश आगरकर। लक्षात ठेवा। 52 कशे काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर सावित्रीबाई फुले। कर्जनवाली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या कोणत्या क्रांतिकारीने केली आहे? त्याचा उत्तर आहे मदनलाल धिंगरा। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम ग्रामपंचायतीचे संबंधित आहे? तर कलम 40। कलम 40 हे ग्रामपंचायती याच्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न बघा, अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहेत? तर छत्तीसगड। पुढचा प्रश्न, वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्याचे कोणते उपकरण वापरतात? तर हायग्रोमीटर। स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? तर सी.आर. दास आणि मोतीलाल नेहरू यांनी नाही का 1 जानेवारी 1923 रोजी नाही का स्वराज्य पक्षाची स्थापना केली। पुढचा प्रश्न, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर चार्ल्स मेंडल। पुढचा प्रश्न, श्री क्षेत्र माहूर येथे कोणत्या देवाची शक्तिपीठ आहे? तर रेणुका माता। पुढचा प्रश्न, ग्रेट बॅरियर रीफ हा प्रवाल बेटांची रांग कोणत्या खंडात आढळतो? तर ऑस्ट्रेलिया खंडात आढळतो मित्रांनो। बघा, पुढचा प्रश्न बघा, राणी रामपाल हे महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर राणी रामपाल जे आहे हे हॉकी या खेळाशी संबंधित आहे। बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान नाही का कर्नाटक या राज्यात आहेत। कांधारदारा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कांधार धरण जिल्हा नाही का चंद्रपूर या जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, आवळ्यामध्ये कोणता आम्ल असते? तर अस्कॉर्बिक आम्ल हे आवळ्यामध्ये असते। ठीक आहे। पुढचा प्रश्न, हॉर्नबिल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हॉर्नबिल हा राज्य सण आहे नागालँड येथे साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, प्रसूतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर गायनेकॉलॉजी म्हणतात। पुढचा प्रश्न, सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर लुएनहॉक यांनी नाही का सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला आहे। एकता स्थळ हे कोणत्या समाधी स्थळीचे नाव आहे? तर ज्ञानी जैलसिंग। पुढचा प्रश्न बघा आता, हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? बासरी। महात्मा गांधीजींनी सत्याग्रह शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशात केला? तर आफ्रिका, साऊथ आफ्रिकामध्ये यांनी सर्वप्रथम नाही का प्रयोग केला होता त्या शब्दाचा वापर। पुढचा प्रश्न, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड दर किती वर्षांनी होते? तर उत्तर आहे 4 वर्ष। UPSCच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा काळ किती वर्षाचा असतो? तर 6 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असतो। व्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोणता आदेश अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत? तर रिट्स ऑफ हेबियस कॉर्पस च्या कलम 32 अंतर्गत आहेत। पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेतील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी, आपण त्याला CEO म्हणतो। पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या? तर 1952। चला पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर लोकसभेचे सभापती। 500 रुपयाच्या नोटावर कोणाची स्वाक्षरी असते? तर RBIचे गव्हर्नर यांची स्वाक्षरी असते। गोल्डफिल्ड या चांदीची खाण कोणत्या राज्यात आहे? तर गोल्डफिल्ड ही चांदीची खाण हे कर्नाटकमध्ये आहे। कोणत्या ब्रिटिश व्हायसरॉयने रेल्वे बोर्डची स्थापना केली? तर लॉर्ड कर्झन यांनी नाही का रेल्वे बोर्डची स्थापना केली। भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 देशात दरम्यान प्रस्तावित आहेत? तर मुंबई आणि अहमदाबाद। पुढचा प्रश्न, 1789 मध्ये मुंबई प्रांतात सुरू झालेले पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर मुंबई हेरॉल्ड। पुढचा प्रश्न, 1872 मध्ये एका पठाणाने कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती? तर लॉर्ड मियो।
पुढचा प्रश्न बघा. छोडो भारत चळवळ दरम्यान सातारा येथील सरकारची स्थापना कोणी केली? तर क्रांतिसिंग नाना पाटील. पुढचा प्रश्न. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती आहे? तर यांची उंची नाही का 182 मीटर आहे. गरजा महाराष्ट्र हे गीत कोणत्या शाहिराने लिहिली? तर कृष्णराव साबळे यांनी ते गीत लिहिले. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणी कधी करण्यात आली? तर 26 जानेवारी 1950 रोजी अंमलबजावणी करण्यात आली. पुढचा प्रश्न. प्रिन्स ऑफ वेल्स या संग्रहालय कुठे आहेत? ते हे संग्रहालय मुंबईमध्ये आहेत. पुढचा प्रश्न. विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर धापेवाडा. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नाही का नागपूरमध्ये आहे. पुढचा प्रश्न. अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न बघा आता. नौटंकी व रासलीला हे लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? नौटंकी व रासलीला हे लोकनृत्य उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहेत. भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान नाही का राजस्थान येथे आहे. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहेत? ते मुंबई येथे आहे. अंकाई टंका हे महाराष्ट्रातील किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अंकाई टंका हे महाराष्ट्रातील जे किल्ले आहे हे नाही का नाशिक येथे आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? तर कोल्हापूर. पुढचा प्रश्न. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर यशवंतराव चव्हाण. पुढचा प्रश्न. पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो आपण? तर 21 ऑक्टोंबर. पुढचा प्रश्न. बँकेची बँक म्हणून कोणत्या बँकेची कोणती बँक ओळखली जातो? तो RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न. भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण आहे? तर दुर्गा बॅनर्जी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ही सिरीज कंप्लीट केली आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक.